नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज 10वी बोर्ड परीक्षा इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचा पेपर झाला आणि तो पेपर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सोपा गेलाच असेल। तर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत या 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिका आज आपण उत्तरासहित पाहणार आहोत। म्हणजेच आज झालेल्या प्रश्नपत्रिकेची सोल्युशन आन्सर की आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। तर यातील प्रश्न पहिला अ जो होता तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारलेला होता आणि यामध्ये आपणास 3 विधाने विचारलेली होती। त्यापैकी पहिले जे विधान होते ते म्हणजे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। यासाठी पर्याय होते अ जेम्स ऑगस्टस हिकी, त्यानंतर ब सर जॉन मार्शल, क एलन हुम आणि ड मायकेल फुको। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जेम्स ऑगस्टस हिकी। हे जर आपण उत्तर लिहिले असेल तर आपणास 1 पैकी 1 गुण प्राप्त होईल। त्यानंतर आपण दुसरे विधान पाहू। दुसरे विधान आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते। तर यासाठी पर्याय अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब विल्यम जोन्स, क जॉन मार्शल आणि ड फ्रेडरिक मॅक्स मुलर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर कनिंगहॅम। त्यानंतर आपण तिसरे विधान पाहू। तिसरे विधान आहे कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय। यासाठी पर्याय अ गव्हर्नमेंट म्युझियम, ब राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, क छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि ड भारतीय संग्रहालय। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड भारतीय संग्रहालय। तर मित्रांनो, प्रश्न पहिला अ मध्ये आपणास किती गुण प्राप्त झाले? त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। प्रश्न पहिला ब पुढील पैकी चुकीची जोडी आपणास ओळखायची आहे। यामध्ये पहिला जो गट होता त्यामध्ये पहिला 1 बेंजामिन टुडेला स्पेन, 2 मार्को पोलो इटली, 3 इब्न बतुता भारत आणि 4 उआन शॉंग चीन। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 3 इब्न बतुता भारत। त्यानंतर दुसरा गट आपण पाहू। दुसरा गट आहे मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ, 2 कबड्डी मैदानी खेळ, 3 आईस हॉकी साहसी खेळ आणि 4 आट्यापाट्या बैठे खेळ। तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 आट्यापाट्या बैठे खेळ। त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 जेम्स ऑगस्टस हिकी बेंगॉल गॅजेट, त्यानंतर 2 बाळशास्त्री जांभेकर दर्पण, त्यानंतर 3 भाऊ महाजन ज्ञानोदय आणि 4 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केसरी। तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 भाऊ महाजन ज्ञानोदय। तर अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आणि ब यामध्ये 6 पैकी आपणास किती गुण प्राप्त झाले ते आपण पाहावे। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी इतिहास विषयाशी संबंधित कोशाच्या संदर्भातील पुढील कालरेषा आपणास पूर्ण करायची आहे। अशा प्रकारे कालरेषा आपणास परीक्षेमध्ये विचारलेली आहे आणि याचे उत्तर जे आहे ते असे असेल। तर भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा या ठिकाणी आपणास 1876 लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा 1932 आपणास दिलेला आहे। तर या ठिकाणी लिहायचे आहे की भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, त्यानंतर भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आपणास दिलेले आहे। तर या ठिकाणी आपणास लिहायचे आहे की 1937 आणि त्यानंतर 1946 हे आपणास दिलेले आहे। तर या ठिकाणी लिहायचे आहे भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश। अशा प्रकारे जर आपण लिहिला तर 2 पैकी 2 गुण आपणास प्राप्त होतील। त्यानंतर पुढचे संकल्पना चित्र पाहू। पुढचे संकल्पना चित्र आहे की विदेशी मैदानी खेळ। तर यामध्ये विदेशी 4 मैदानी खेळ आपणास लिहायचे आहेत। त्यामध्ये 1 हॉकी, त्याचबरोबर बॅडमिंटन, 3 नंबर क्रिकेट, 4 फुटबॉल। हे जर असे 4 खेळ लिहिले तर आपणास 2 गुण प्राप्त होतील। याचबरोबर इतर खेळ विदेशी मैदानी खेळ सुद्धा आपण लिहू शकता। त्यामध्ये टेबल टेनिस असेल, गोल्फ असेल, हे पण आपण लिहिले तरी आपलं उत्तर बरोबर असेल। त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र पाहू की मूर्त सांस्कृतिक वारसा। तर यामध्ये प्राचीन स्थळे,
प्राचीन वास्तू, हस्तलिखिते, प्राचीन शिल्पे असे 4 आपण लिहावेत. या व्यतिरिक्त आपण प्राचीन वस्तू, प्राचीन चित्रे हे सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा. तर यामध्ये पहिली जी टिप होती ती म्हणजे वंचिताचा इतिहास. तर याचे उत्तर असे असेल: 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास असे म्हणतात. त्यानंतर 2. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर 3. इटालियन तत्वज्ञ ग्रामची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. त्यानंतर 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार आपणास दिसून येतो. लोक परंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. अशा प्रकारे आपण जर 4 मुद्दे लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर पुढचे टिप आपण पाहू, व्हॉल्टियर. तर याचे उत्तर: व्हॉल्टियर हे एक जर्मन विचारवंत होते. त्यांच्या मते की एक वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर 2. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व अर्थव्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 3. त्यांच्या या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला आणि त्यामुळे व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक सुद्धा म्हटले जाते. अशा प्रकारे सविस्तर जर आपण उत्तर लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण प्राप्त होतील. तर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे लूर संग्रहालय. तर याचे उत्तर: 18व्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेले लूर संग्रहालय हे फ्रेंच घराण्यातील व्यक्तींनी त्याला अनेक कलावस्तू भेट दिल्या. त्यानंतर 2. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी रेखाटलेले मोनालिसा हे चित्रही या संग्रहालयात आहे. त्यानंतर 3. नेपोलियन बोनापार्ट यांनी आपल्या स्वाऱ्याच्या दरम्यान अन्य राष्ट्रातून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूचा संग्रह वाढलेला आहे. त्यानंतर 4. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळापर्यंतचे सुमारे 3,80,000हून अधिक कलावस्तू आपणास पाहावयास मिळतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न होता तो म्हणजे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आपणास विचारलेला आहे आणि यामध्ये 4 विधाने दिली जातील. त्यापैकी आपणास कोणतीही 2 विधाने सोडवायची आहेत. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचे उत्तर: भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे कारण 1. आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यानंतर 2. या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. त्यानंतर 3. विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्य, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. त्यानंतर 4. भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. ही सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. अशा प्रकारे याचे उत्तर आपण लिहावे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर याचे उत्तर: 1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो, आकलन करून घ्यावेच लागते. त्यानंतर 2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भविष्य काळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आपणास समजतात. त्यानंतर 3. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ आपणास अभ्यासावा लागतो. त्यानंतर 4. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. तर याचे उत्तर: मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. त्यामध्ये 1. खेळण्यामुळे त्या
काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आपणास समजतात. त्यानंतर 2 मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. यावरून किल्ल्याच्या रचनेचा आपणास अभ्यास होतो. त्यानंतर 3 उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तदंती बाहुलीवरून भारत व रोम यांचे प्राचीन काळापासून संबंध होते असा आपणास अनुमान काढता येतो. त्यानंतर 4 मोहनजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान याची माहिती आपणास होते. म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. धावते समालोचन रंजक असे. तर याचे उत्तर 1 बाळ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. त्यानंतर 2 खेळाडू संबंधीची माहिती आणि त्याचा इतिहास सांगत असत. त्यानंतर 3 त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही ते सांगत असत. त्यानंतर 4 खेळांचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम त्यांना ज्ञान होते आणि या गुणाबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन अगदी रंजक होत होते. त्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण लिहायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला व प्रश्न दुसरा हा 1 गुणांसाठी व प्रश्न तिसरा हा 2 गुणांसाठी असेल. तर त्यामध्ये प्रश्न पहिला जो होता तो होता सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला. तर याचे उत्तर हा ताम्रपट सोहगौडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी सापडलेला आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिले आहेत. तर याचे उत्तर आहे सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख जे होते ते लेख ब्राह्मी या लिपीत लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्व स्पष्ट करा. तर याचे उत्तर सोहगौडा ताम्रपट हा मौर्य काळातील असल्याने आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीबद्दल आपल्यास माहिती मिळते. त्यानंतर 2 हा या ताम्रपटातून असे सुचवले की कोठार गृहामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भात आदेश असावा असे मानले जाते. अशा प्रकारे ऐतिहासिक माहिती आपणास प्राप्त होते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5वा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्यामध्ये तर हा प्रश्न 6 गुणांसाठी असून 4 पैकी कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळात कसा सहसंबंध असतो. या ठिकाणी प्रिंट थोडीशी चुकलेली आहे. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. तर याचे उत्तर इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळातही सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये 1 भूतकाळातील घटनांच्या आधारावरून मानव वर्तमान काळातील वाटचाली निश्चित करतो. त्यानंतर 2 आपल्या पूर्वजांचे कर्तव्य यांचा वारसा याबद्दल आपल्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशांचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्यानंतर तिसरा मुद्दा उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्याची सोडवणूक करता येते. त्यानंतर 4 भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. त्यानंतर 5वा मुद्दा उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. अशा प्रकारे उत्तर यांची लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे आकाशवाणीचा इतिहास लिहा. तर याचे उत्तर 1 स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारी एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर 2 नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे
इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे करण्यात आले. त्यानंतर चौथा मुद्दा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. त्यानंतर पाचवा मुद्दा, सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे ऑल इंडिया रेडिओचे स्वरूप होते. त्यानंतर सहावा मुद्दा, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. त्यानंतर सातवा मुद्दा, आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यपर मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर आठवा मुद्दा, विविध भारतीवरील या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. त्यानंतर नववा जो मुद्दा आहे तो म्हणजे अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवे देखील सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची इत्यादी. हे जे 9 मुद्दे आहेत यापैकी 4 ते 5 मुद्दे आपणास कोणतेही 4 ते 5 मुद्दे जरी लिहिले तर आपणास 3 पैकी 3 गुण प्राप्त होतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे मैदानी खेळ व बैठी खेळ यातील फरक. तर याचे उत्तर याचे उत्तर मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणती कृती म्हणजे खेळ होय. आणि या दोन्हीतील जो फरक आहे तो आपणास खालीच मुद्द्याच्या आधारे आपणास सांगता येतो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्वरूप. तर मैदानी खेळासाठी मोकळ्या, विस्तृत व सुनियोजित जागेची गरज असते. तर बैठे खेळासाठी बैठे खेळ हे एका जागी बसून खेळले जातात, त्यामुळे त्यासाठी फारशी जागा लागत नाही. त्यानंतर दुसरा आहे नियम. त्यामध्ये मैदानी खेळामध्ये मैदानी खेळ हे बैठ्या खेळाच्या तुलनेने अधिक तांत्रिक स्वरूपाचे असून त्यांना काटेकोर नियम असतात. खेळाडूंना ते नियम पाळावेच लागतात. त्यानंतर बैठी खेळामध्ये नियम असा आहे की काही बैठी खेळांना विशिष्ट असे नियम नसतात. ते मुख्यतः आनंदासाठी खेळले जातात. तसेच ते खेळायला सोपे असतात. उदाहरणार्थ सागरगोटे, भातुकली, अपवाद, बुद्धिबळ, कॅरम या बैठ्या खेळांना काटेकोर नियम असतात. त्यानंतर आणखीन काही मुद्दे आहेत. त्यामध्ये पूर्व तयारीची गरज किंवा शारीरिक तंदुरुस्ती. त्यामध्ये मैदानी खेळ खेळताना अधिक शारीरिक श्रम करावे लागतात. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखून पुरेसा सरावही आपणास करावा लागतो. मात्र बैठी खेळामध्ये मैदानी खेळाच्या तुलनेने बैठी खेळासाठी कमी शारीरिक ऊर्जा खर्च होते. वातावरण, अडथळे या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर मैदानी खेळ मोकळ्या जागेत खेळले जात असल्याने खेळताना वातावरणीय अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ पावसामुळे काही वेळा क्रिकेट सामन्यात पुढे ढकलले जातात. तर बैठे खेळ बंदिस्त जागेत खेळले जातात, त्यामुळे वातावरणीय बदलाचा या खेळावर कोणताही परिणाम होत नाही. आणि आपण शेवटचा मुद्दा जो आहे तो उदाहरणे लिहू शकतो. त्यामध्ये मैदानी खेळामध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, लगोरी इत्यादी अनेक उदाहरणे आपण लिहू शकतो. तर बैठी खेळामध्ये भातुकली, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी खेळ. पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 6. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. तर त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब. यासाठी पर्याय अ प्रौढ मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागांचे धोरण आणि ड न्यायालयीन निर्णय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिसातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. यासाठी पर्याय अ कोळी, ब गोंड, क भिल्ल आणि ड रामोशी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गोंड. त्यानंतर प्रश्न 7 जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. या ठिकाणी कोणती 2 विधाने आपणास सांगायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे न्यायालयाच्या विविध विषयातील निर्णयातून भारतीय राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानाचे हेतू यांना न्यायालयाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यानंतर 2 सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयाची महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यानंतर तिसरा आहे
संविधानातील तरतुदीमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिचा मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. तर हे विधान चूक आहे. कारण एक, निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्यानंतर 2, राज्य सरकारवरही ही जबाबदारी टाकल्यास सरकारी पक्षपाती धोरण अवलंबते. त्यानंतर 3, म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे आणि यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायची हे निवडणूक आयोग ठरविते. त्यानंतर तिसरे विधान आहे, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, अर्थव्यवस्थेतील बदलाच्या आणि बदललेल्या समाज व्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होत असतो. त्यानंतर 2, भेसळ, वस्तूच्या वाढलेल्या किमती, वजन मापातील फसवणूक, वस्तूचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर 3, अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील पैकी कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करावयाची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे बहुपक्ष पद्धती. तर याचे उत्तर, एकाच पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता व अन्य पक्ष प्रवाहीन असल्यास ती एक पक्ष पद्धती होते. त्यानंतर दुसरा, राजकारणात 2 प्रभावी व सत्ता आलटून पालटून या 2 पक्षाच्या हाती असणे ही द्विपक्ष पद्धती आणि सत्ता स्पर्धात अनेक पक्ष असतात व त्या सर्वांचा प्रभाव असतो ती बहुपक्ष पद्धती होय आणि भारतात बहुपक्ष पद्धती आहे. अशा प्रकारे आपण 4 मुद्द्याची टिपे लिहावी. त्यानंतर दुसरी टिप आहे जलक्रांती. तर याचे उत्तर, राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी नद्या पुनर्जीवित केल्या. त्यानंतर 2, तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजेच मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या. त्यानंतर 3, देशभर पदयात्रा काढून जल संवर्धन, वन्यजीव संवर्धन, नद्या पुनर्जीवित करणे अशा मोहिमी राबवल्या. त्यानंतर 4, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी देशभरात 11,000 जोहड बांधले. सतत 31 वर्ष केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी 2 संकल्पना आपणास दिलेल्या होत्या. त्यापैकी कोणती एक संकल्पना आपणास सोडवायची होती. या संकल्पनेमध्ये मतदार संघाची निर्मिती आणि मतमोजणी इथपर्यंत आपणास दिलेले होते. मधले हे 4 मुद्दे आपणास लिहायचे होते. तर हे जर 4 जर मुद्दे आपण लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यामध्ये मतदार याद्याची निश्चिती, उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार आणि प्रत्यक्ष मतदान हे 4 मुद्दे लिहिले. शेवटी मतमोजणी. अशा प्रकारे 4 मुद्दे लिहिल्यानंतर आपणास 2 गुण मिळतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये हे जे 4 प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये 1 शिवसेना, 2 महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 3 शेतकरी कामगार पक्ष आणि 4 राष्ट्रीय समाज पक्ष असे 4 जर लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण मिळालेले आहेत. या व्यतिरिक्त आपण भारतीय रिपब्लिकन पक्ष, जनस्वराज्य शक्ती, लोकसंग्राम, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी पक्ष हे पण आपण लिहिले तरी आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील.